UPSCचा किंवा MPSCचा सिव्हिल सर्व्हिसेसचा आपण अभ्यास करतोय. तर यामध्ये भारतीय वाङ्मय, प्रामुख्याने संस्कृत वाङ्मय, प्राचीन संस्कृत वाङ्मय ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. तर त्या दृष्टीने किमान एखादा प्रश्न हा या बाबतीत विचारला जातो. अर्थात असं काही बंधन नाही आहे, विचारलंच पाहिजे, पण अभ्यासाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने. आणि जर भारतीय संस्कृतीचं यथार्थ ज्ञान आपल्याला हवं असेल तर हा भाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे हा परीक्षार्थी म्हणून करण्यापेक्षा विद्यार्थी म्हणून मला जर करायचं असेल तर हा भाग खूप चांगला आहे. भारतीय तत्त्वज्ञान जे आहे ते गहन आणि प्राचीन काळात तयार झालेलं आहे. हे खूप गहन आहे आणि सुरुवातीचं जे ज्ञान आहे ते ज्या संस्कृत भाषेत आहे त्या संस्कृत भाषेला वैदिक संस्कृत असं नाव आहे. ह्यानंतरच्या काळात जी संस्कृत तयार झाली तिचं नाव आहे लौकिक संस्कृत. उदाहरणार्थ तुम्ही जर पूजा करताना जे बडजी आहेत ते मंत्र म्हणतात, त्यातले बहुतांश मंत्र जर ऐकले, तुम्हाला थोडंफार जुजबी ज्ञान संस्कृत भाषेचं असेल, थोडंसं, जास्ती नाही, तरीसुद्धा तो मंत्र काय म्हणताय त्या मंत्राचा अर्थ थोडासा लागू शकतो. उदाहरणार्थ हरिद्रा कुंकुमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी, हळद कुंकू सौभाग्य द्रव्य जे आहे ते वाहावं, किंवा अक्षताम समर्पयामी, आपल्याला अर्थ लागतो त्याचा. हे जे संस्कृत आहे या संस्कृतला म्हणतात लौकिक संस्कृत. साधारणतः अलीकडच्या काळात पण आपण ज्या संस्कृत रचना बघतोय, कित्येक लोकांनी संस्कृतमध्ये विविध रचना सध्या परिस्थितीतही केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या संस्कृत रचना येतात, ह्या संस्कृतचं नाव आहे लौकिक संस्कृत. जेव्हा वेदकाळामध्ये जे संस्कृत वापरलं गेलेलं आहे ते आहे वैदिक संस्कृत. ते अतिशय प्राचीन काळात वापरलेलं आहे आणि ह्याच्या व्याकरणाचे नियम आणि लौकिक संस्कृताच्या व्याकरणाचे नियम हे थोडेसे भिन्न आहेत. कित्येक शब्द लौकिक संस्कृतात वापरलेले वैदिक संस्कृतात वापरलेले हे लौकिक संस्कृतात नाही आहे. व्याकरणाचे नियमसुद्धा काहीतरी वेगळे आहेत. मला त्याबद्दल जास्ती गती नाही, पण एवढी गोष्ट आहे की दोन संस्कृत भाषा, म्हणजे जरी भाषेचं नाव वेदकाळातल्या संस्कृत असलं तरी वेदातली रूपं आणि आपण आत्ता सध्याची रूपं वापरतो, रूपं म्हणजे त्या शब्दाचे फॉर्म वेगवेगळे, तर ते संस्कृतमध्ये वेगवेगळे येतात. आता यामध्ये अतिशय प्राचीन असं जे वाङ्मय आहे ते आहे वेद वाङ्मय. वेदानंतर येतात ती उपनिषद, त्याच्यानंतर ब्राह्मणक आणि आरण्यक. हा जो 4 ग्रंथांचा समुदाय आहे, 4 प्रकारांचा, काय काय नावं घेतली बघा. पहिलं वेद, त्याच्यानंतर उपनिषद, त्याच्यानंतर ब्राह्मणक आणि मग आरण्यक. या 4 गोष्टींचा जो समुदाय आहे ह्याला म्हणतो आपण वेदांत तत्त्वज्ञान. महर्षी व्यास किंवा त्यांचं दुसरं नाव म्हणजे वडिलांवरून नाव जर ठेवायचं झालं तर त्यांना पाराशर असं नाव आहे. काही जण चुकीने पराशर म्हणतात. पराशर हे वडील झाले, पराशरांचा मुलगा, त्याचं नाव पाराशर. ह्याला संस्कृतमध्ये तद्धित असं म्हणतात. जसं आपल्याला माहिती आहे कुरुकुळात उत्पन्न झालेला कौरव किंवा पांडूचे पुत्र ते पांडव, तसं पराशरांचा मुलगा तो पाराशर. तर पाराशर किंवा महर्षी व्यास यांनी वेदांचे 4 भाग केले. ते अनुक्रमे पहिला जो भाग आहे, जो प्राचीनतम वेद ओळखला जातो, सगळ्यात जुना, तो आहे ऋग्वेद. यानंतर आहे यजुर्वेद, मग सामवेद आणि अथर्ववेद. असे 4 वेदांचे विभाग हे महर्षी व्यासांनी केलेले आहेत. अर्थात व्यासांनी वेद लिहिलेले नाहीत, हा एक गैरसमज आहे, तो थोडासा कळायला कठीण मुद्दा आहे. वेदांमध्ये ज्या ऋचा किंवा जे श्लोक आहेत ह्याचे द्रष्टे आहेत. द्रष्टे म्हणजे ह्यापैकी कुणीही सांगत नाही की आमकी ऋचा ही मी लिहिलेली आहे किंवा मी केलेली आहे. ते म्हणतात हे ज्ञान होतं, देवानी माझी निवड केली आणि माझ्यावर ते ज्ञान शब्दांकित केलं गेलं आणि मी ते शब्दांकित करून पुढं मांडलं, तर त्यांना आपण म्हणतो द्रष्टा. तर असे वेदांचे द्रष्टे आहेत. जसं अथर्ववेद म्हटलं तर ते अथर्वण ऋषी आणि अंगिरस ऋषी, भगवान परशुराम जर माहिती असतील तर त्यांचे आजोबा हे अंगिरस ऋषी आहेत.
तर अंगिरस आणि अथर्वण ऋषी हे ह्या वेदाचे द्रष्टे आहेत. तर असे विविध वेदामध्ये जे श्लोक आहेत त्यांचे विविध द्रष्टे आहेत. हे द्रष्टे हे सगळ्या वर्णातले आहेत असं समजायची आवश्यकता नाही की हे केवळ ब्राह्मणांनीच वेद तयार केलेले आहेत. तर लक्षात ठेवा, वेद हे तयार केले गेलेले नाही आहेत. जी श्रद्धा आहे परंपरागत त्याच्यानुसार वेद हे देवानी विविध द्रष्ट्यांना दिले आणि त्या द्रष्ट्यांनी त्या वेदातल्या ऋचा किंवा जे श्लोक आहेत ते सांगितलेले आहेत. आता यापैकी 7 स्त्रिया आहेत ज्यांना वेदांचं ज्ञान किंवा वेदातल्या ऋचा त्यांना मिळालेल्या आहेत. त्यांना द्रष्ट्या स्त्रिया या अर्थाने शब्द वापरला जातो ब्रह्मवादिनी. आणि अशा रीतीने वेदांच्या कर्त्यांमध्ये केवळ पुरुष नाही आहेत तर स्त्रियांचाही समावेश हा वेदांच्या कर्त्यांमध्ये होतो. तर ज्या स्त्रियांनी वेदातले श्लोक केलेत म्हणजे काय की ज्यांना समजले ते आणि दिव्य शक्तीद्वारे समजून त्यांनी ते रूपांतरित करून आपल्याला सांगितले, तर अशा वेदातल्या ज्या कर्त्या स्त्रिया आहेत त्यांना नाव दिलेलं आहे ब्रह्मवादिनी. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की वेद हे कुठच्या एका माणसाचं काम नाही. ह्या असंख्य ऋचा किंवा श्लोक यांचा जो संपूर्ण समूह आहे ह्याला सगळ्याला मिळून वेद असं नाव आहे. आता विषयानुसार त्यांचे विभाग करण्याचं काम आणि संपादन करण्याचं काम हे महर्षी व्यासांनी केलं असं मानलं जातं. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल तर यापैकी जो पहिला वेद आपण म्हणतो, पहिला म्हणजे सगळ्यात जुन्या ज्या ऋचा आहेत काही विभागातून त्या सगळ्यांचा जो समूह आहे त्याला म्हटलं जातं ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये 10 मंडल, 64 अध्याय, 1028 सूक्त आणि 10,580 ऋचा असा संपूर्णपणे समावेश आहे. मी परत एकदा सांगतोय, वेदामध्ये या ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत, 64 अध्याय आहेत, 1028 सूक्त आहेत आणि 10,580 ऋचा आहेत. यामध्ये काही नैसर्गिक शक्तींची पूजा किंवा त्याला म्हणतो आपण स्तवन हे सांगितलेलं आहे. त्याच्यात इंद्र, अग्नी, वरुण अशा काही नैसर्गिक शक्ती त्याच्यात घेतलेल्या आहेत. शाकल आणि बाष्कल अशा ऋग्वेदाच्या 2 शाखा या ठिकाणी मिळतात. म्हणजे परत एकदा लक्षात ठेवा की फक्त मंडलांमध्ये विभाजन नाही आहे, तर त्याच्याऐवजी 2 शाखा शाकल आणि बाष्कल हेही इथं महत्त्वाचे ठरलेले आहेत. वेद समजून घेण्यासाठी उपनिषद हा ग्रंथ महत्त्वाचा असतो. म्हणजे आपल्या सामान्य भाषेमध्ये मुख्य पुस्तक आणि त्याचं गाईड. तर या रीतीने वेदातल्या संकल्पना थोड्याशा सोप्या भाषेमध्ये ह्या उपनिषदांमध्ये सांगितलेल्या असतात. तर ऋग्वेदाची जी उपनिषदं आहेत यामध्ये ऐतरेय ब्राह्मण, त्याच्यानंतर ऐतरेय आरण्यक आणि ऐतरेय उपनिषद हे संपूर्ण ग्रंथसूची आहे. ही सगळी ऋग्वेदाची ग्रंथसूची म्हणून धरली जाते. त्याच्यामध्ये ऋचांचा समूह म्हणून त्याला ऋग्वेद. ऋचा याचा अर्थ पारबद्ध किंवा छंदबद्ध मंत्र म्हणून त्याला ऋक आणि ऋचा असं म्हणतात. आता हे जे मंडल आपण बघितली 10 मंडलात विभाजन झालेलं आहे, तर हे मंडल रूपाने विभाजन करण्याचं काम हे शाकल ह्या ऋषीने केलं. आता सूक्त म्हणजे ज्याच्यात ऋषींची कामना ही पूर्णपणे व्यक्त होते त्याला सूक्त असं म्हटलेलं आहे. जर ऋषींची कामना पूर्ण होणारा सूक्त आहे तर त्याला म्हणायचं ऋषी सूक्त. एखाद्या देवतेच्या स्तुतीचा मंत्रांचा समूह धरला तर त्याला म्हणणार आहे आपण देवता सूक्त. एखाद्या विशिष्ट अर्थांनी किंवा तो विशिष्ट अर्थ समाप्त होईपर्यंत ज्या सूक्त आहेत त्यांचं नाव आहे अर्थसूक्त. तर अशा काही गोष्टी या ऋग्वेदामध्ये मिळतात. हे सगळं विवेचन जे आहे हे ऋग्वेद ह्याबद्दल अतिशय वरवरचं विवेचन आहे. लक्षात ठेवा, हा जो प्रकार आहे हा अतिशय सखोल असा समजायची गरज नाही, कारण हे ज्ञान मिळवण्यासाठी प्रचंड मोठी साधना अभ्यास करावा लागतो. ऋग्वेद असं नाही आहे की बाबा तुम्ही एक पुस्तक घेतलं ज्याच्यात तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशमध्ये भाषांतर मिळतं आणि ते भाषांतर वाचून काढलं म्हणजे मला ऋग्वेद समजला. तर ह्या कल्पना अशा नाही आहेत. असं म्हणतात की गुरुगृही राहून किंवा गुरुच्या संकुल, त्याला गुरुकुल म्हणतात, तिथं बसून याचा अभ्यास करायचा असतो. मूलतः जी संकल्पना आहे ती अशी आहे की तुम्हाला इथे संस्कृत भाषेचा अभ्यास करायचा आहे, संस्कृत व्याकरणाचा सखोल अभ्यास करायचा आहे. त्यातूनही प्रामुख्याने लौकिक संस्कृतापेक्षा ते जे मगाशी बोललो वैदिक संस्कृत,
त्या वैदिक संस्कृताचा अभ्यास करायचा आहे आणि हे भाषेचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग वेदांचा अभ्यास करायला सुरुवात करायची, अशा काही कल्पना आहेत. परंतु आपण एवढं डिटेल जाणार नाही आहे, कारण आपल्याला UPSCचा अभ्यास करायचा ह्या सगळ्याचा नाही. पण UPSCमध्ये या सगळ्याचा अभ्यास आहे. उदाहरणार्थ एका पेपरमध्ये प्रश्न विचारला होता, पुढीलपैकी कोण ब्रह्मवादिनी नाहीत. आता याच्यासाठी तुम्हाला मुळात ब्रह्मवादिनी ही कल्पना माहिती पाहिजे, त्यानंतर त्या ब्रह्मवादिनींची नावं माहिती पाहिजेत, मग तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणून तितपतच मी या ठिकाणी सांगत आहे. या व्हिडिओच्या खालती तुम्हाला टिपा मिळतील, प्रत्येकाने काही कॉमेंट्स टाकलेले आहेत. त्या कॉमेंट्समध्ये तुम्हाला जी माहिती आहे ती तुम्ही ॲड करत जा, म्हणजे आपण हा सर्वसमावेशक अभ्यास हा होईल. दुसरा वेद जो आपण बघणार आहोत तो आहे यजुर्वेद. यजुर्वेद यामध्ये कृष्ण आणि शुक्ल या नावाच्या 2 स्वतंत्र शाखा ह्या यजुर्वेदाच्या आहेत. कृष्ण यजुर्वेदाचा जो द्रष्टा आहे, मंत्रद्रष्टा, मग अशी द्रष्टा ही कल्पना स्पष्ट केली आहे. तर कृष्ण यजुर्वेदाचा मंत्रद्रष्टा आहे तो आहे वैशंपायन, आणि शुक्ल यजुर्वेदाचा द्रष्टा आहे त्याचं नाव आहे याज्ञवल्क्य. तर वैशंपायन आणि याज्ञवल्क्य हे 2 मोठे द्रष्टे इथे लक्षात घ्यायचे. परत एकदा माध्यंदिन आणि काणव अशा 2 शाखा या ठिकाणी अस्तित्वात असल्याची नोंद आहे. शतपथ ब्राह्मण आणि बृहदारण्यक उपनिषद ही यजुर्वेदाची महत्त्वाची पुस्तकं आहेत. यजुर्वेदाला अध्वर्यू वेद अशी पण संकल्पना ही वापरण्यात येते. आता ह्या वेदातले मंत्र आहेत हे गद्यात्मक आहे. गद्य म्हणजे लिखित स्वरूपात आहे. पद्य म्हणजे कविता, तर कवितेच्या स्वरूपात हे नाही आहे. या ठिकाणी यजुर्वेदाच्या शाखा ज्या बघितल्या आपण त्यात कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद अशा शाखा आहेत. आता कृष्ण यजुर्वेदामध्ये तैत्तरीय आरण्यक, तैत्तरीय उपनिषद आणि श्वेताश्वर शाखेशी संबंधित असणारे श्वेताश्वर उपनिषद या गोष्टी येतात. यानंतर पुढचा जो वेद आहे तो आहे सामवेद. यामध्ये ऋग्वेदातल्या मंत्रांची संख्या आहे जास्ती. सामवेदाचं वैशिष्ट्य असं आहे की वेदमंत्राचं सस्वर गायन, सस्वर गायन म्हणजे कशा रीतीने उच्चारण झाले पाहिजे त्या पद्धतीमध्ये त्यांनी सामवेद हा ठेवलेला आहे. मंत्रांच्या गायनाला साम असं म्हणतात आणि म्हणून गायनाला वाहिलेला हा मंत्र असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, जगातला सगळ्यात प्राचीनतम ग्रंथ हा ऋग्वेद आहे. जेव्हा संगीताला वाहिलेला पहिला ग्रंथ हा सामवेद आहे. यानंतर आपण बघणार आहे तो म्हणजे अथर्ववेद. पहिले 3ही वेद जे आहेत म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे संपूर्ण देवतांची स्तुती आणि विविध श्लोक ह्या संदर्भात आहे. परंतु अथर्ववेद हा मानवाला नित्य उपयोगी असणाऱ्या व्यावहारिक गोष्टी ह्याच्या संदर्भातला हा वेद आहे. अथर्ववेदाचं खरं तर नाव आहे अथर्वांगिरस. याचं कारण म्हणजे अथर्वण ऋषी आणि अंगिरस ऋषी या दोघांनी मिळून हा म्हणजे हे दोघं द्रष्टे आहेत या वेदाचे. मगाचपासून मी सांगतोय की 4 वेद आहेत आणि तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आयुर्वेद हे आहे. मग हा काय 5वा वेद झाला का? तर तसं नाही आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रामुख्याने अथर्ववेदामध्ये जादूटोणा, त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात माणसाची संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत त्या मंत्रांनी कशा गोष्टी बऱ्या करता येतात किंवा त्याच्या संबंधी उपाययोजना. आता ह्याला अभिचार विद्या असंही नाव. तर याच्यामध्ये इंद्रजाल, जादूटोणा वगैरे अशा काही गोष्टी आहेत. यामध्ये 20 कांड आहेत, 731 सूक्त आणि 6000 ऋचा एवढा मोठा समुदाय अथर्ववेदाचा आहे. पिप्पलाद आणि शौनक ह्या अथर्ववेदाच्या प्रमुख शाखा आहेत. प्रश्न, मुंडक, मांडुक्य ही अथर्ववेदाची उपनिषद आहेत. अथर्ववेदाचा काही भाग गद्यात्मक पण आहे. म्हणजे अथर्ववेद म्हटल्यानंतर फक्त गद्य आणि पद्य असं नाही, तर दोन्हीचं मिश्रण आहे. ऋचा म्हटल्या म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, छंदबद्ध रचना, आणि काही भाग हा गद्यात्मक पण आहे. यज्ञामध्ये ब्रह्मा नावाचा जो ऋत्विक आहे, ऋत्विज हा त्याचा विनियोग करतो म्हणून याला ब्रह्मवेद असंही नाव आहे. म्हणजे अथर्ववेद म्हटल्यावर अथर्वांगिरस किंवा ब्रह्मवेद असं नाव मिळतं. आता अनेक रोगरागींवर
अथर्ववेदामध्ये मंत्र असल्याचं कळतं. जसं राजयक्षमा म्हणजे क्षय, इंग्लिशमध्ये TB. त्याच्यानंतर ज्वर म्हणजे आपण ताप म्हणतो, फिवर, कोड. त्याच्यानंतर खोकला, केस गळणं, दृष्टिक्षय. दृष्टिक्षय म्हणजे हळूहळू जी विजन आपली कमी होत जाते तो प्रकार. शक्तीचा ऱ्हास, त्याला शक्तिक्षय. यानंतर बुद्धिभ्रंश वगैरे वगैरे रोगांवरती उपचार सांगणारे मंत्र ह्या वेदामध्ये आहेत. या ठिकाणी मी वेदवाङ्मयाबद्दलची ही 4 वेदांची थोडक्यात माहिती ही मी इथं संपवतो. आता वेदांच्या माहितीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो, ते म्हणजे हे वेद निर्माण नक्की कधी झाले. विविध उत्तरं त्या संदर्भातली आहेत. आपण एक एक उत्तर विचारात घेऊ. युरोपियन विद्वान जे आहेत, खरंच विद्वान आहेत ही माणसं, त्यांच्या मते हे वेद हे साधारणतः इसवी सन पूर्व 1000 ते 2000 म्हणजे 1000 BC ते 2000 BC ह्या काळात कधीतरी वेदांची निर्मिती झालेली आहे. आमच्या इतिहासामध्ये आम्ही धरतो त्याप्रमाणे वैदिक कालखंड हा 600 BC म्हणजे इसवी सन पूर्व 600ला समाप्त होतो. म्हणजे त्यापूर्वी ही वैदिक रचना झाली असावी. पण निश्चित कालगणना ही सांगता येत नाही. यामध्ये भारतीय विद्वानांनी सुमारे 5 सहस्त्र वर्षांपूर्वी वेद निर्माण झाले असं प्रतिपादन केलेलं आहे. आणि काही लोकांनी तर वेदाच्या निर्मितीचा काळ याहीपेक्षा मागे नेत 35,000 वगैरे इतक्या मागे नेलेला आहे. काही जण म्हणतात त्याप्रमाणे ते अनादी आहेत आणि अनंत आहेत. आता ह्या कल्पना थोड्याशा वेगळ्या आहेत. किंवा वेदाला अपौरुषेय मानलं जातं. पुरुष म्हणजे काय तर जीव. अपौरुषेय म्हणजे जीवाने निर्मिती केलेली नाही आहे, ती परमात्म्याने केलेली निर्मिती आहे. आणि आपल्याला पृथ्वीवरती हे वेद मिळालेले आहेत. तर अशा विविध कल्पना वेदांच्या संदर्भात वापरलेल्या आहेत. अर्थात वेद निर्माण कधी झाले हा प्रश्न एवढ्या चर्चेनंतर सुद्धा अनुत्तरितच राहतो. एवढं मात्र निश्चित की वेदकालखंडामध्ये प्रामुख्याने ज्या भागांचा उल्लेख पृथ्वीवरच्या येतो ते भाग धरून एक दुसरीच थिअरी पुढे काढली. ती म्हणजे वेद हे आर्याने निर्माण केलेले आहेत आणि आर्य हे प्रामुख्याने सप्तसिंधूच्या परिसरामध्ये होते. कारण वेदामध्ये सप्तसिंधूचे उल्लेख हे वारंवार आलेले आहेत. आणि त्यामुळं वेदांची रचना ज्या भूमीमध्ये झाली ती भूमी ही प्रामुख्याने सप्तसिंधूंचा परिसर म्हणजे पंजाबमधल्या ज्या 5 नद्या येतात, झेलम, सतलज, रावी, चिनाब आणि बियास, त्याच्या जोडीला 6वी नदी आहे सिंधू. आणि वेदकाळात आणखीन एका नदीचा उल्लेख वारंवार येतो, ती आहे सरस्वती. आता काही जण म्हणतात सरस्वती नदी गुप्त झाली, काही जण म्हणतात त्याच्याप्रमाणे सरस्वती नदीचं त्यावेळेला नाव दुसरं कोणतं तरी असेल. परंतु ह्या ठिकाणी कुठच्याही प्रकारे सरस्वती नदी असल्याचे अवशेष हे अजून तरी सापडलेले नाही आहेत. आता काही जणांना शंका येते की ही राजस्थानमधून पूर्वी कधीतरी वाहत असावी. वेदानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे उपनिषद. उपनिषद ह्या शब्दशः याचा अर्थ आहे ते म्हणजे अधिक जवळ जाणं, देवाच्या जवळ जाणं. प्रामुख्याने वेदातलं जे गहन ज्ञान आहे ते सोप्या भाषेमध्ये हे उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. आता उपनिषद शब्दाचा अर्थ अज्ञानाचा नाश करणारी, दुःखाचं निवारण करणारी आणि मोक्ष देणारी विद्या असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. ईशकेन कंठ प्रश्न मुंडक मांडुक्य तित्तिरिही छांदोग्यम ऐतर्यम च बृहदारण्यकम तथा. या श्लोकात प्रमुख 10 उपनिषदांची नावं सांगितलेली आहेत. पण कैवल्य, गर्ग, मैत्री, योगतत्व, वज्रसूची अशी 32 ही अवांतर उपनिषदं पण आहेत. तात्पर्य उपनिषदांची संख्याही भरपूर आहे. महत्त्वाची आणि बिनमहत्त्वाची किंवा कमी महत्त्वाची, बिनमहत्त्वाची नका म्हणू, तर अशी ही वेदांत आहे, अशी ही गोष्ट आहे. उपनिषदांना वेदांत तत्वज्ञान पण म्हटलं जातं कारण वेदाच्या अंतिम भागी उपनिषदं ठेवलेली आहेत. आता उपनिषद, त्याच्यानंतर गीता आणि ब्रह्मसूत्र ही वैदिक तत्वज्ञानाचे 3 आधारभूत स्तंभ म्हणून ओळखले जातात. यांना प्रस्थानत्रयी असंही नाव आहे. आता यामध्ये उपनिषदातली 4 वाक्य ही सगळ्यात महत्त्वाची मानली जातात. त्यातलं पहिलं वाक्य आहे ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी.
साधारणतः आपल्याकडं भक्ती मार्गाने जे जाणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी किंवा योग मार्ग ह्याच्यावर जाणारे यांच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी ह्या वाक्याला महत्त्व आहे. अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ हा गुरु आपल्याला उत्पन्न करून देतो आणि मग आपलं जीवन बदलतं. प्रामुख्याने अनुग्रह घेऊन हे वाक्य आपल्याला दिलं जातं. याला गुरुवाक्य असंही म्हणतात. याचा अर्थ म्हणजे मी जर भाषांतर सांगितलं तर सोपं आहे. अहम मी, ब्रह्म अस्मी, अस्मी म्हणजे आहे, मी ब्रह्म आहे, हे भाषांतर झालं. पण याचा अर्थ स्वतःला कळणं हे खूप कठीण आहे. आणि हा जर अर्थ कळला किंवा कुणी नीट समजावून सांगितला तर तुम्हाला यथार्थ ज्ञान होतं. तर हे वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. दुसरं महत्त्वाचं वाक्य आहे तत्त्वम असि, म्हणजे ते जे काही म्हणतोयस ते तूच आहेस, सो तत्त्वम असि. तिसरं वाक्य आहे ते म्हणजे सोहम. साधारणतः असं म्हणतात की आपण जेव्हा श्वासोश्वास करतो शांत वातावरणामध्ये श्वासाचा आवाज जर ऐकला तर तो आवाज आहे सोहम. सहा अहम, म्हणजे तो जो काही तू म्हणतोयस परमात्मा तो तूच आहेस. सगळ्या वाक्याचा मथितार्थ तोच आहे, पण ही चारही वाक्य महत्त्वाची आहेत. आणि शेवटचं वाक्य आहे ते आहे अयम आत्मा ब्रह्म. म्हणजे हा जो काय आत्मा आहे हा आत्मासुद्धा काय आहे, ब्रह्म आहे. तर अशा रीतीने ही 4 वाक्य ही आहेत. यांचा अर्थ जाणणं आणि अनुभवणं हे उपनिषदांचं मुख्य उद्दिष्ट किंवा उपनिषदांच्या अध्ययनाचं ध्येय आहे. उपनिषद ही खूप गहन आहेत. यांचा अर्थ समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपण वागणं हे महत्त्वाचं आहे. ह्या उपनिषदांचं संस्कृतमधून फारसी भाषेमध्ये, फारसी म्हणजे प्राचीन काळी इराणमध्ये जी भाषा वापरली जायची तिला पर्शियन किंवा फारसी भाषा म्हणतात. तर औरंगजेबाचा सख्खा भाऊ आहे किंवा शहाजहानचा मुलगा, त्याचं नाव आहे दारा शिकोह. अक्षरशः म्हणजे औरंगजेब आणि दारा शिकोह ही 2 टोकं आहेत असंही म्हणायला हरकत नाही. औरंगजेब जेवढा निष्ठुर क्रूर होता त्याउलट दारा शिकोह होता. दारा शिकोह यांनी ह्या उपनिषदांचं भाषांतर करून घेतलं. ह्याच्या आधीच्या कुठच्या बादशाला एवढं का कळलं नाही माहीत नाही, पण दारा शिकोहनी मात्र हे काम चांगलं करून घेतलं. त्यांनी उपनिषदांचं भाषांतर केलं. अर्थात त्यांनी ते फारसी भाषेत भाषांतर केलं. फारसी भाषेत हे भाषांतर झाल्यानंतर एक युरोपियन विद्वान आहे, त्याचं नाव आक्केतील दुपेरॉस आहे. त्यांनी हे भाषांतर तिथून म्हणजे फारसी म्हणजे पर्शियन भाषेतून त्यांनी हे भाषांतर लॅटिन भाषेत केलं आणि मग विविध युरोपियन भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. जर्मन तत्त्वज्ञ शोपेनहाउअर त्यांनी असे उद्गार काढले की उपनिषदाच्या अध्ययनाने माझ्या अंतःकरणास चिरशांती मिळाली. ही चिरशांती माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत हृदयातून दूर होणार नाही. तर अशा रीतीने उपनिषद ही भारताबाहेर पोहोचवण्याचं काम हे काही विद्वानांमुळे झालं. यात नक्कीच आपण मान दिला पाहिजे. त्याचं नाव आहे दारा शिकोह. औरंगजेबाचा सख्खा मोठा भाऊ, शहाजहानचा आणि मुमताजचा मोठा मुलगा. त्यांनी हे काम परदेशामध्ये पोचवायचं केलेलं आहे. जुन्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 17व्या शतकात हे काम झालं आणि नंतर युरोपमध्ये त्याची विचारधारा पुढं प्रसृत झाली. तर हे उपनिषदांचं अभ्यास आहे. या ठिकाणी मी थोडक्यात उपनिषदांबद्दल ही माहिती सांगितलेली आहे.